बच्चू कडू आज शिंदेंच्या शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी उमेदवारी दाखल करणार। सूत्रांची माहिती, पुढील 6 महिन्यात बच्चू कडू यांना मंत्रिपदासह मोठी जबाबदारी मिळणार असल्याचीही सूत्रांची माहिती। आनंद परांजपे यांनी नंदनवनमध्ये एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। खासगी कामासाठी आनंद परांजपेंनी भेट घेतल्याची माहिती। राजकीय चर्चांना उधाण। चाणक्य, प्रजा आणि मॅट्रिक्सच्या एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता, ममता दीदींचं सरकार जाणार। तिन्ही पोलमध्ये भाजपला 150हून अधिक जागा तर टीएमसीला 130 जागा मिळण्याचा अंदाज। केरळमध्ये एक्झिट पोलनुसार उलटफेर, काँग्रेसची सत्ता येण्याचा अंदाज, डाव्यांची सत्ता जाणार। पीपल्स इन्साइटच्या एक्झिट पोलनुसार यूडीएफला 66 ते 76 जागांचा अंदाज। तमिळनाडूचे एम.के. स्टॅलिन पुन्हा सरकार स्थापन करणार। चाणक्य आणि पीपल्स इन्साइटच्या एक्झिट पोलनुसारही डीएमके सत्ता कायम राखणार। पोल पंडितच्या एक्झिट पोलनुसार बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांना 87% ते 92% मतं, सुनेत्रा पवार 1,90,000 ते 2 लाख मताधिक्यानं विजयी होण्याची शक्यता। पोल पंडितच्या एक्झिट पोलनुसार राहुरीत अक्षय कर्डिले यांना 70% ते 75% मतं, कर्डिले 95,000 ते 1,05,000 मताधिक्यानं विजयी होण्याचा अंदाज। महिला आरक्षण विधेयक 2023 मध्येच पास झालंय, मग आता मोर्चा कशासाठी? राज ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांना सवाल। पत्राचाळ रहिवाशांना म्हाडाकडून 10% भाडेवाढ देण्याचा निर्णय। इमारतीची आणि घरांची दुरुस्ती करून देण्याचे म्हाडाला निर्देश। परिसरात मंदिर उभारलं जाणार। कंत्राटदाराकडून काम करून घेण्यासाठी म्हाडा अधिकारी आणि रहिवाशांची समिती।